जयेश पाटील आणि संजय पाटील या मराठी माणसांच्या हक्काचे दुकान श्री साई टेलिकॉमचे उद्घाटन शनिवार 14 मार्च रोजी प्रसिद्ध सिने अभिनेत्री अमृता खानविलकर व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दिमाखात पार पडले। छत्रपती शिवाजी महाराज चौक अजिंक्य बिल्डिंग येथील या श्री साई टेलिकॉमला अभिनेत्री अमृता खानविलकर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकरला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती। पनवेल आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्व डिजिटल आणि त्याचबरोबर आपण म्हणूया मोबाईल क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मालाची मागणी ही अलीकडच्या काळामध्ये वाढलेली आपल्याला दिसते। या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिक राहायला आलेले आहेत आणि वेगवेगळ्या वयोगटातले नागरिक राहत असताना प्रत्येकाच्या आवडीनिवडी गरजा या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत। त्यामुळे जयेश पाटील यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती या परिसरामध्ये ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट्स देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय। जयेश पाटील यांनी प्रामाणिकपणानं या परिसरामध्ये केलेल्या व्यवसायाला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला आणि म्हणूनच ही तिसरी शाखा पनवेलमध्ये त्यांनी उघडलेली आहे। मी माझ्या व्यक्तिगत माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडून त्यांना आणि त्यांच्या या वाढत्या या सर्व प्रतिसादाला मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। सगळ्यात प्रथम म्हणजे साई टेलिकॉम यांना खरंच मनापासून शुभेच्छा। त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना म्हणजे जयेश पाटील, संजय पाटील आणि त्यांचं सगळं कुटुंब आज इकडे उपस्थित आहे, त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि मोबाईल ही इतकी हातची गोष्ट झाली आहे, म्हणजे सगळ्यात आधी श्वास अडकतो आता तो मोबाईल जवळ नसला की अडकतो। आणि माननीय श्री प्रशांतदादा ठाकूर जे आमदार आहेत पनवेल इथले, त्यांचे सुद्धा मनापासून आभार आणि त्यांचं खूप कौतुक। कारण मला असं वाटतं मराठी माणसाला जेव्हा मराठी माणसाचा पाठिंबा मिळतो तेव्हाच तो काहीतरी करू शकतो। आणि पाटील कुटुंब असो किंवा ठाकूर कुटुंब असो हे एकत्रित येऊन काहीतरी इतकं छान करू पाहतायत आणि मराठी माणसाच्या मागे ते उभे राहत आहेत, तेव्हा खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि हे त्यांचं तिसरं दुकान आहे आणि मला खूप खूप छान वाटतंय की पनवेलमध्येच त्यांची 3 दुकानं आहेत। महाराष्ट्रभरामध्ये त्यांची खूप दुकानं होऊ देत आणि खूप चालू देत। हे मोबाईल शॉपी असं म्हणायला हरकत नाहीये आणि इतकं देखणं असं त्यांनी सगळं केलेलं आहे, म्हणजे अगदी वेलकम पासनं ते अगदी वरती एक वेगळा सेक्शन केलेला आहे। आणि भर मार्केटमध्ये हे तुम्हाला जे दुकान आहे ते बघायला मिळतं आणि अनुभवायला मिळतं। तर आजच या तिसऱ्या शाखेचं ओपनिंग केलंय मी, तर खूप खूप शुभेच्छा आणि या आणि इकडे आस्वाद घ्या। अर्थात मोबाईल बद्दल आज तुम्ही इंटरनेटवरती कुठेही जा तर तुम्हाला ते सगळं माहिती मिळते, फक्त या आणि इथे यांची जी आपण म्हणतो खातिरदारी आहे त्याचा अनुभव घ्या। इथल्या 500 जणांना गिफ्ट देणार येणार आहेत, म्हणजे जे सुरुवातीला 500 जण खरेदी करणार आहेत त्यांना गिफ्ट देणार आहेत। कशी वाटली ही संकल्पना तुम्हाला? फारच उत्कृष्ट आहे आणि मराठी माणूस मला असं वाटतं की जे आपण म्हणतो ना ज्याचं हृदय असं विशाल असतं, तसंच मला असं वाटतं आज इकडे जे पाटील यांचं कुटुंबीय आहे यांचं सुद्धा हृदय फार विशाल आहे। कारण पहिल्या 500 लोकांना ते एक वेगळं गिफ्ट हॅम्पर देत आहेत आणि ते गिफ्ट हॅम्पर मी आता बघत होते, त्याच्यात पंखा आहे, USB कॉर्ड्स आहेत, स्टँड आहे, ज्या गोष्टी आपल्याला दररोज लागतात त्या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे असं एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर केलंय त्यांनी। सो व्हेरी व्हेरी लकी पहिले 500 जे काही विनर्स आहेत किंवा काय आपण म्हणूयात कस्टमर्स आहेत त्या लोकांसाठी खूपच एक पर्वणी आहे असं मला वाटतं। एक वेगळं पण होतं की आज एका पुरुषाच्या मागे महिला नेहमीच उभ्या असतात कोणतरी, आज तुम्हाला बघायला मिळेल की या सगळ्या जेंट्सच्या सोबत जास्त करून त्यांच्या घरगुती सगळ्या महिला उपस्थित आहेत। काय सांगायला महिला? अर्थातच आणि आत्ताच 8 मार्चला वुमन्स डे होऊन गेला आणि कुठलाही
व्यवसाय उभा करायचा असेल, काही करिअर बनवायचं असेल, तर मला असं वाटतं की एखाद्या स्त्रीचा पाठिंबा, घरातल्या स्त्रीचा पाठिंबा जो आहे तो गरजेचा असतो. माझ्या पाठी नेहमीच माझी आई उभी असते. इकडे तर पाटील सरांच्या मागे बायको आहे, आई आहे, बहीण आहे. सो आय रिअली फील की तो जो सपोर्ट असतो तो खूप गरजेचा असतो आणि त्याच्यामुळे जिकडे लक्ष्मी असते तिकडे प्रगती होतच असते. थँक्यू. सर्वप्रथम सर्वांना जे बोलवले ग्राहक, कस्टमर्स, हितचिंतक आणि मित्रपरिवार सर्वांचं स्वागत आणि सर्वांनी वेळात वेळ काढून शॉपला भेटी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. 2009 साली श्री साई टेलिकॉम नावाने मी एक छोटं पनवेलमध्ये शॉप ओपन केलं होतं. तेव्हा असं वाटलं नव्हतं की इथून पुढे कुठे जाऊ, कुठे आणतो, कुठं जाऊ का नाही जाऊ, पण घरच्या लोकांचं तसेच सर्वांचा पूर्ण विश्वास होता. वडील होते, वडिलांचा सुद्धा पूर्ण विश्वास होता. नंतर आत्तापर्यंत दिलेला स्टाफने सपोर्ट आणि इतर लोकांनी केलं, म्हणजे बऱ्याचशा लोकांनी विविध क्षेत्रातून केलेला सपोर्ट आणि घरच्यांचा आशीर्वाद, या सगळ्या संगमामुळे मी आजपर्यंत इथपर्यंत 2009 पासून 2026 पर्यंत 3 शॉप ओपन केलेले आहेत. त्यामध्ये आता तिसऱ्या शॉपसाठी थोडीशी वेगळी संकल्पना होती की आपण एक मार्केटमध्ये एक्सक्लुझिव्ह गुगल शॉपचं शोरूम बनवतो. थोडंसं मार्केटमध्ये प्रसार जास्तच व्हावा म्हणून आज एक मोठा प्रोग्राम आपण आज अरेंज केला होता आणि निमंत्रित लोकांना बोलवलं होतं. तर मोठ्या संख्येने लोकांनी आज उपस्थिती दाखवली, त्यामुळे सर्वांचे परत धन्यवाद. आणि पूर्ण संकल्पना होती की आज टेलिकॉम क्षेत्रामध्ये पुढे स्मार्टफोनची डिमांड असणार आहे खूप. त्या हिशोबाने आम्ही आज मार्केटमध्ये शॉप ओपन करून लोकांना जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस, योग्य रेट आणि योग्य ऑफर्स देण्याचा प्रयत्न करून आजपर्यंत इथपर्यंत आलेलो. ते पण बोला ना की आज उद्घाटनाला अमृता एक मुद्दा, आज जी आपली जी तिसरी शाखा सुरू केलेली आहे माझ्या भावानी जयेश पाटील यांनी श्री साई टेलिकॉम या नावाने, आज पनवेलमध्ये ही तिसरी शाखा आहे. आणि आज त्या शाखेच्या उद्घाटनासाठी माननीय आमदार, आपले कर्तव्यदक्ष आमदार, पनवेलचे 4 टर्म आमदार आणि सुप्रसिद्ध आपली सिने अभिनेत्री अमृता खानविलकर या स्वतः इथं आल्या उद्घाटनासाठी. त्यांचे आमचे ऋणानुबंध आहेत, त्यामुळे ते आलेत आणि वेळात वेळ त्यांनी दिलेला आहे. आणि ह्या 3 शाखेमागं आपलं एकच कारण राहिलेलं आहे आणि त्याच्या प्रमुख आपण का 3 शाखापर्यंत पोहोचलो, कारण ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा कमीत कमी दरामध्ये देण्याचा आपण प्रयत्न केला. आज मोबाईल क्षेत्रामध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे की 200, 150, 200 ह्या पासून ग्राहकांची जे ते कमी करण्यामध्ये रेट चालू असतो, पण त्यातही आपण टिकून आहोत. आणि सहसासहजी म्हणजे मराठी माणूस आपण बोलतो ना व्यापारामध्ये किंवा व्यवसायामध्ये कमी पडतो, पण त्याला कुठेतरी छेद देण्याचा आम्ही प्रयत्न केला या पनवेलमध्ये आणि त्यात आम्ही कुठेतरी सक्सेस झाल्यासारखं आज तुमच्या प्रेमामुळे आम्हाला वाटतं. आणि आमच्या जोडीला आमचे नगरसेवक वगैरे आमचा त्याचा पाठिंबा आम्हाला नेहमीच राहिलेला आहे. ठाकूर कुटुंब आमच्या नेहमीच पाठीशी राहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आजही ह्या दुकानामागं त्यांचा हातभार लागलेला आहे आणि आज एक त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं, अमृता त्यांनी मार्गदर्शन आणि तुम्ही स्वतः वेळात वेळ काढून आज आमचं नाव कुठेतरी पनवेलमध्ये, रायगडमध्ये पोहोचवत आहे, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. तसं बघितलं गेलं तर नागरिकांना एकच आवाहन करेल की तुम्ही बघा, मराठी माणूस तर आहेच, नुसता मराठी माणूस नाही, तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची सेवा, चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे याची खात्री आम्ही देतो. आज तुम्ही ऑनलाईन जा, ह्याला ऑनलाईनमध्ये गेल्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची गॅरंटी न वॉरंटी नसते. आज मराठी माणूस इथं बसलेला आहे, तुम्ही कधीही या कोणताही प्रोडक्ट तुम्हाला वाटलं याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम तर नसणार, तरी वाटलं तरी त्यांना सेवा देण्याचं आदल्या रात्री 12 वाजता करून त्यांचा फोन आम्ही अटेंड करतो, त्यांना सेवा देतो. त्यामुळे उद्या सकाळी 8-9 वाजेपर्यंत त्यांचं काम झालेलं असतं, ही आम्ही त्यांना शाश्वत देऊ इच्छितो. या माध्यमातून 2 भाऊ बोलण्यापेक्षा मी स्वतः जॉब करतो, माझं जास्त योगदान याच्यामध्ये नसतं, फक्त आम्ही पाठीशी उभे आहोत. सर्व बघतो, आमचे जयेश पाटील हेच बघतात, माझं जास्त याच्यामध्ये योगदान. फक्त आमचं म्हणणं एकच आहे की गिरायकांना तुम्ही जास्तीत जास्त सेवा द्या, कधी त्यांना मान सन्मान द्या, काका मामा दादा या भाषेतच त्यांना बोलायला पाहिजे, आरे तुरे करायला नाही पाहिजे त्यांच्याशी. हे मेन आपलं आहे. आपण मराठी असलो तर बघा, बाजूच्या गुजराती समाजाकडनं, मारवाडी समाजाकडे आपल्याला शिकायला पाहिजे. बघा, कधी त्यांच्या तोंडात वाईट शब्द जाणार नाही. तीच भाषा आपली मराठी भाषेची पाहिजे, तरच आपण त्यांच्यापेक्षा जास्ती पुढे जाऊ. मी माझं स्वतःचं वैयक्तिक मत आणि तेच आम्ही फॉलो करतो आमच्या व्यवसायामध्ये. आणि तीच आमची जयेशला पण तेच म्हणणे का तुम्ही त्यांना मान सन्मान द्या, भले आपले 2 पैसे कमी मिळाले तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही, पण तो पुढच्या वेळेला आपला गिराक पायरीवरती चढायला पाहिजे. पण आपण एक कोळी असताना व्यवसाय मच्छीमाराचा आता